शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेती माहिती 2.0 या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. या तारखेपासून राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू होणार. काय आहे नवीन अंदाज पाहूयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आता लगेच सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करा. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांनी एक नवीन अंदाज जाहीर केला आहे. पंजाबराव डक यांनी 20 डिसेंबर रोजी 2024 रोजी जारी केलेल्या एक नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात येत्या 2 दिवस दिनांक म्हणजे 21 डिसेंबर पासून पाऊस सुरू होणार असे म्हटले आहे. राज्यात 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान पाऊस पडणार आहे. मात्र या काळात सर्व दूर पाऊस पडणार नाही. या काळात राज्यात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढग यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यात 21 आणि 22 डिसेंबरला यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, छत्तीसगडकडे पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 23 डिसेंबरला हा पाऊस नागपूरकडे जाणार आहे. मात्र 24ला वातावरणात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. याच वातावरणातील बदलामुळे 25 डिसेंबर पासून राज्यातील मराठवाडा व आजूबाजूच्या परिसरात जसे की जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, परभणी, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, जत या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच 21 ते 26 डिसेंबर दरम्यान राज्यात सर्वदूर पाऊस पडणार नाही, तर भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात 21 डिसेंबर पासून ते 24 डिसेंबर पर्यंत विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र 25 डिसेंबर पासून अवकाळी पाऊस मराठवाड्याकडून पश्चिम महाराष्ट्राकडे जाण्याची शक्यता आहे. जवळपास 26 ते 27 डिसेंबर दरम्यान राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज यावेळी वर्तवला जात आहे. खरे तर बंगालच्या उपसागरात नुकत्याच काही दिवसापूर्वी एका चक्रीवादळाची निर्मिती झाली होती आणि या चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस झाला होता. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. असाच प्रभाव आपल्या महाराष्ट्रात देखील पाहायला मिळाला. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या म्हणजेच 20 आणि 21 डिसेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. असेच नवीन अंदाज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा. धन्यवाद.